आले, तुला आवडलं नाहीये, पण मी काय करणार होते? अहो मी माझ्याकडे काही पर्याय नव्हता, बेघर झाले होते मी. कुठे जाऊन राहायचं होतं मी? सांगा बघू तुम्ही. रस्त्यावर जाऊन राहायचं होतं? हा, रेल्वे स्टेशनवर जाऊन राहायचं होतं का? काय करायचं होतं मी? सांग बघा. असं करते बघा ही. मला तुम्ही सांगा, हिने जर आदिराला समजावलं असतं तर ही वेळ आली असती का? हे सगळं हिच्यामुळे आलं. तरी पण मी ऐकतेय ना तुझं सगळं, पण तुझं काय वेगळंच आहे. तू तर बाबा माझं काय ऐकतच नाही, माझ्यासाठी काही करतच नाहीयेस तू. आमचीच माणसं आमचं ऐकत नाही, काय करणार? आमचंच मीठ अळणी. माझा ना फक्त तर असंच होतो सगळ्यांना. माझ्या मनामध्ये काय आहे ते कोणाला कळतच नाही. तुम्ही शांतपणे बोला, मी आलो. आई किती साध्या आणि तू असं करतेस ग? त्यांनी टीव्ही लावून दिला ना फक्त. तुला एवढा त्रास झाला काय? आनंदी, मी किती कल्पना करत होते माहिती आहे की तू एकदम ऐशो आरामात सुखात असशील इथे. इथे आले ना त्या माझ्या कल्पना सगळ्या राजमहालासमोर फिक्या पडल्या. एवढ्या ऐशो आरामात आहे, सुखात आहे, सो संपत्तीमध्ये लोळतीयस, चांगला उपभोग घेतेस या ऐश्वर्याचा. मी थोडासा उपभोग घेते, तू तुला काय त्रास होतोय? आई एक मिनिट, इथे तुझी कौतुक होत आहेत ना, याचा त्रास नाही होते मला. पण तू ज्या पद्धतीने माझ्या सासरी घुसली आहेस ना, त्याचा त्रास होतोय मला. श्रीमंतांच्या मुलींसारखं बोलतेस तू आता. असं नाही बोलायचं. आई आहे ना मी तुझी. तुझ्या जागी दुसरं कोणीतरी असतं तर आपल्या माहेरच्यांचं किती आदरातिथ्य केलं असतं, काय काय केलं असतं. पण नाही, तू एकटीच या सगळ्या ऐश्वर्यामध्ये लोळतेस आणि आम्ही तिकडे किराणा मालासाठी भांडतोय. बरोबर आहे का? आई अगं, तुला कळतंय का काय बोलतेस? हो. जरा शांतपणे माझ्या बाजूने विचार करून बघ. हे असं मुलीच्या सासरी निघून यायचं आणि सेटल होऊन राहायचं, कसं दिसतं हे? तू पाहुणी म्हणून आली असतेस ना, तर मी स्वतः पाहुणचार केला असता तुझा सगळा. पण हे आत्ता जे वागतेस ते अजिबात बरोबर नाहीये. नाही विसरणार काकू. आणि थँक्यू सो मच फॉर द रिमाइंडर. पण काकू, अहो नात्यांची वीण ही काळाने नाही, मनातल्या जिव्हाळ्याने घट्ट होते ना. गुढीपाडव्याला नात्यावरनं मला लेक्चर दिलं होतंस ना. आता बघशीलच, तुझीच माणसं तुझ्याच आयुष्याची आणि संसाराची कशी वाट लावतायत. तुझ्याच आईच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी काय काय करते ना, त्यात तू बघच. आई ऐक, तू घरी जा. खरं तर बाबांबरोबरच जायला हवं होतंस, पण नाही ऐकलंस तू. उद्या जा, मी घरी येईन, आपल्या घरी. मग आपण सगळ्या गोष्टी बोलू. रोहनला बोलवते मी, तो तुला घेऊन जाईल. नाही जाणार, नाही जाणार. मी घरी जाणार नाही.